नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 8व्या म्हणजेच वृश्चिक राशीच्या जानेवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, सर्वप्रथम तर आपल्या सगळ्याच मंडळींना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्योतिष कट्टा या आमच्या टीमच्या वतीने. तर ज्यांना या संपूर्ण वर्षाचं आपलं वैयक्तिक सूक्ष्म वार्षिक राशी भविष्य जाणून घ्यायचं आहे त्यांनी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आधी माहिती घ्यावी व आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. मंडळी, हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या मूळ कुंडलीतील वैयक्तिक कुंडलीतील ग्रह, त्यांची ग्रहस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष या संपूर्ण महिन्यावर. व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार, व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण शांतपणे पाहून घ्या. चला तर मग जाणून घेऊया जानेवारी महिन्यात आपल्या वृश्चिक राशीसाठी कसे असणार आहेत हे सगळे ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम. महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात आपल्या राशीच्या दुसऱ्या घरात एकाच वेळी शुक्र, बुध, रवी आणि मंगळ हे चार चार दिग्गज ग्रह गोचर भ्रमण करत राहणार आहेत, ज्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह सुद्धा आहेच. कुंडलीमधलं हे दुसरं घर ओळखलं जातं ते म्हणजे धन, संपत्ती, कुटुंब, वाचा म्हणजे कम्युनिकेशन, बोलणं याचं स्थान म्हणून. त्यामुळे ज्या मंडळींचा संबंध कागदपत्रांची कामं, फायनान्स, लेखन, बोलणं, विविध भाषेंचा अभ्यास व त्यामधील असलेलं भाषेचं कार्य या विषयाशी आहे त्यांना हा कालखंड विशेष शुभ राहील. आपल्या कार्याचा आवाका वाढवण्यासाठी तसेच नवनवीन संधी आपल्या या विषयातील कार्याच्या माध्यमातून घेण्यासाठी, तर कुटुंबाच्या आर्थिक विषयातील प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यासाठी आपली घेतलेली मेहनत ही या काळात बिलकुल वाया जाणार नाही. तेव्हा अवश्य अशा सर्व कामांचा वेग आपण निश्चितपणे वाढवू शकता. तसेच आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ, या मंगळ ग्रहाचा प्रभाव या द्वितीय स्थानावर पडत असल्यामुळे जागेचे जुन्या रेंगाळलेल्या प्रश्नांमध्ये लक्ष घातल्यास काही शुभ परिणाम सुद्धा मिळतील. मात्र हे वाचास्थान आहे, तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या बोलण्यावर आणि रागावर मात्र नियंत्रण ठेवून वागावं लागणार, नाहीतर चांगली जुळून आलेली काही महत्त्वाची कामं निष्फळ ठरतील. आपल्या बोलण्यातून गैरसमज निर्माण होतील. तसेच या ग्रहांवर व या स्थानावर गुरुग्रहाची शुभदृष्टी सुद्धा पडत आहे, ज्याचा लाभ आध्यात्मिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्याशी जोडलेल्या मंडळींना सुंदर रीतीने होताना दिसेल सगळ्याच अर्थाने. त्यामुळे ज्यांना या क्षेत्रात नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांनी सुद्धा अवश्य निर्णय घ्यायला हरकत नाही. दुसऱ्या पंधरवड्यात हे सर्व चारही दिग्गज ग्रह कुंडलीच्या तिसऱ्या घरात म्हणजे पराक्रम स्थानात येणार आहेत, तिथून गोचर भ्रमण करणार आहेत. त्यामुळे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास घडतील जे लाभाचे राहतील. तर काही जणांना कामानिमित्ताने घरापासून लांब राहण्याचे योग येतील. याची अवश्य आपल्या मंडळींना मात्र तयारी ठेवावी लागेल. कुंडलीमधलं हे तिसरं स्थान भावंडांचं स्थान असल्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या भावंडांची मदत किंवा साथ घ्यायला बिलकुल हरकत नाही. ज्या मंडळींचा संबंध ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, छपाई, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स किंवा ब्लॉग रायटिंग, पत्रकारिता अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये असणारे मध्यस्थ म्हणून काम करणारे एजंट, कम्युनिकेशन, कायदा, सुव्यवस्था, समाजकारण अशा गोष्टींशी आहे, नोकरी किंवा कार्य किंवा व्यवसायाच्या संबंधातून त्यांच्यासाठी या कार्याच्या माध्यमातून प्रगती व नवनवीन संधी आणि वेग साधण्यासाठी हा दुसरा पंधरवडा अतिशय उत्तम राहणार. तेव्हा अवश्य याचा लाभ आपल्याला करून घ्यायचा आहे. तसेच भावंडांबरोबर मिळून काही नवीन व्यापार, उद्योग किंवा एखादं नवीन कार्य सुरू करायच्या विचारात असाल, तसं काही प्लॅनिंग केलेलं असेल तर अवश्य आपला हा निर्णय
आपण कार्यान्वित करू शकता या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये. स्वतःच्या कार्याची जाहिरात, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अवश्य हा कालखंड आपल्याला फायद्याचा राहील. सरकारी योजनांचा आर्थिक लाभ, सरकारी कागदपत्रांची कामं यासाठी अवश्य प्रयत्नशील राहताय तर लाभ सुद्धा चांगला होईल, यश मिळेल. जी मंडळी जमीन जुमला, अग्नी, मशिनरी, इंजिनिअरिंग, शेती, शेती तंत्रज्ञान, वकिली, कायदा, फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग, त्याचप्रमाणे मेडिकल, शेअर मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, कलाकौशल्य, क्रीडा, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, तर इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, त्याचबरोबर रेकी, हिलिंग, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र अशा गूढशास्त्राशी संबंधित सुद्धा कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने, त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा सुद्धा शुभ आणि लाभदायक राहणार आहे. तसेच जी मंडळी नव्याने या क्षेत्रात पदार्पण करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा दुसरा पंधरवडा शुभ राहणार असल्यामुळे आपण अवश्य तसा विचार करू शकता. गुरुग्रह मात्र राशीच्या 8व्या घरात असल्यामुळे कोणतेही कार्य योग्य विचार करून, योग्य पद्धतीने आखणी करून आणि योग्य व्यक्तींचं काटेकोर मार्गदर्शन घेऊनच करावं. नाहीतर क्षुल्लक कारणांवरून यश मात्र हुलकावणी देताना दिसेल. कारण कुंडलीमधील 8वं घर हे काहीसं अशुभ फळ देणारं असतं गुरुग्रहासाठी. आरोग्याविषयी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. तर कार्याच्या अनुषंगाने मिळणारे शुभ फळ काहीसं विलंबाने मिळताना दिसेल. त्यामुळे आपले धैर्य व सबुरी यांची परीक्षा आपल्याला याही महिन्यात द्यावी लागणार आहे. जी मंडळी परदेश गमन करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या कामातील अडचणी सुद्धा काही प्रमाणात, विशेष करून कागदपत्रांच्या बाबतीत या कालावधीत थोड्या वाढताना दिसतील. त्यामुळे प्रयत्नांचा पाठलाग मात्र न थकता आणि न थांबता करायचा आहे. गुरुग्रह हा पंचम या शुभस्थानाचा स्वामीग्रह असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या महत्त्वाच्या परीक्षा, विद्या अभ्यास यावर जरा अधिक काटेकोरपणे लक्ष द्यावं लागणार आहे. मात्र या पंचम स्थानावर शनी व मंगळ या ग्रहांचा या महिन्यातील अंमल इंजिनिअरिंग, IT क्षेत्रातील विद्यार्थ्यांना खूप चांगली साथही देईल. पंचम स्थान हे संतती स्थान असल्यामुळे जी मंडळी या महिन्यात संततीचा निर्णय घेऊ इच्छितात त्यांनी मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शुक्र ग्रह हा या महिन्यात विवाहाचा निर्णय घेण्यासाठी तसेच मनासारख्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी अनुकूल असला तरी 5 डिसेंबर 2025 ते 31 मे 2026 या काळात विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी जाणकार गुरुजींचा सल्ला मात्र अवश्य घ्या. कारण राशीला आलेला 8वा गुरुग्रह हा विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी तितकासा शुभ मानला जात नाही. पित्त, ब्लड प्रेशर, उष्णतेचे आजार या महिन्यात काटेकोरपणे सांभाळावे लागणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं हे मार्गदर्शन याची संपूर्ण माहिती आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी सहज आपण सुद्धा आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा फोन नंबर नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देतच असतो. मंडळी, या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीसाठी जर विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्यासाठी फायनान्स, इलेक्ट्रॉनिक, पॉवर, IT, फार्मा, बँकिंग, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, इंजिनिअरिंग हे सेक्टर अतिशय फायद्याचे राहतील. मात्र उतावळपणा टाळावा लागेल आणि म्हणून योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना जरा सावध राहा आणि ट्रेडिंग करा असं सांगत आहे. त्यामुळे इथेही बिलकुल घाई करू नका. तर मंडळी, ही होती या जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम. यालाच आपण म्हणतो मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अजून काटेकोरपणे समजून घ्यायला जास्त सोपे जातील. महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी कागदपत्रांची कामं, महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी, चर्चा, मीटिंग्स,
महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अतिशय अनुकूल दिवस राहील. व्यावसायिक, कोर्ट कचेरी तसेच विवाहविषयक निर्णय घेणं, चर्चा करणं यासाठी अवश्य हा दिवस निवडू शकता. पुढचे 2 दिवस 2-3 जानेवारी व्यवहारामध्ये थोडी वादावादी टाळायची आहे. गॉसिपिंगपासून थोडं आपल्याला लांब ठेवायचं आहे. या दिवसात कुठलेही आर्थिक आणि व्यावहारिक निर्णय फार काळजीपूर्वक घ्यावे लागतील आणि आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. 4 ते 10 जानेवारी हे पुढचे सलग 7 दिवस महत्त्वाची कामं हातात घेण्यासाठी, नोकरी संदर्भातले निर्णय घेणं यासाठी शुभ राहतील. कार्याला भाग्याची साथ आणि वडीलधारी मंडळींची साथ सुद्धा उत्तम मिळेल. धर्मकार्य, यात्रा, धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. काही चांगल्या बातम्या सुद्धा या काळात कानावर येतील. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे लाभाचे दिवस असतील. पुढचे 3 दिवस 11, 12, 13 जानेवारी कोणतेही महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचार करूनच घ्यावे लागतील. तर काही आर्थिक व्यवहार या काळात थोडे टाळलेले न केलेले फायद्याचे राहतील. मात्र परदेश गमनाची संधी जर आली तर तिच्यावर अवश्य लक्ष ठेवा आणि ती घ्यायला हरकत नाही. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रासाठी हे दिवस उत्तम राहतील आणि आध्यात्मिक साधना या काळात उत्तम आपली जुळून येईल. 14 ते 20 जानेवारी पुढचे 7 दिवस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी शुभ दिवस. व्यवहारातले महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत यासाठी वातावरण अनुकूल राहील. वातावरणाची आणि इतर व्यवहाराची साथ उत्तम राहील. समाजातील महत्त्वाच्या व वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या लोकांशी उत्तम संबंध जुळून येतील. नवीन कार्य दृष्टीपथामध्ये येईल. या दिवसात आपला आत्मविश्वास उत्तम वाढलेला दिसेल. त्यामुळे कामाचा आवाका सुद्धा आपल्याला वाढवायला अंतर्मनाची साथ उत्तम मिळेल. योग्य व्यावहारिक निर्णय अवश्य घेऊ शकता. तसेच कुटुंबातील महत्त्वाच्या गोष्टींना पूर्ण करण्यासाठी या काळात अवश्य वेळ राखून ठेवा. 21-22 जानेवारी घरासाठीच्या कामामध्ये वेळ द्यावाच लागेल. त्यामुळे थोडी धावपळ आणि दगदग वाढेल. मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी, गुंतवणुकीसाठी हे दिवस शुभ राहतील. 23-24 जानेवारी विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार, भांडवलदार यांच्यासाठी हे दिवस शुभ असतील. महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट त्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 25, 26, 27 जानेवारी इथे मात्र आरोग्य आणि महत्त्वाचे निर्णय या संदर्भात थोडं काळजीने वागायचं आहे. त्यामुळे व्यवहार आणि गुंतवणूक करत असाल तर फार सांभाळून करायचे आहे. 28-29 जानेवारी विवाह, कोर्ट कचेरी, व्यवसाय या संदर्भातले निर्णय या दिवसात घेणं उत्तम राहील. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 जानेवारी थोडी आरोग्याबद्दलची काळजी वाढवणारे दिवस राहतील. त्यामुळे कारण नसेल तर धावपळ आणि दगदग कमी करा. आपल्या विरोधकांच्या हालचालींवरती सुद्धा लक्ष द्या आणि कार्यातला सावधपणा वाढवा. मंडळी, ही झाली जानेवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाची साधना आणि उपासना विविध माध्यमातून वाढवायची आहे. यासाठी रोज ओम गुरवे नमः या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर 1 माळ अवश्य जप करा. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय अवश्य वाचनात ठेवा. मंडळी, या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार सुंदर अशी मोलाची कामगिरी आणि मदत करत असतात. अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी तर नवनवीन आध्यात्मिक साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं 3 दिवसाचं आयोजन केलेलं आहे. येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच या जानेवारी 2026 3 दिवस म्हणजे 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार. या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी किंवा आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता. तसेच मंडळी, नक्की कसा असणार आहे कार्यक्रम, काय काय असणार आहे अंतर्भूत यामध्ये, या विषयाचा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे. आणि हो, आपण स्वतः सुद्धा नृसिंहवाडीमध्ये दर्शनासाठी जात आहे तर त्या ठिकाणी दर्शन कसं घ्यावं, काय काय आहे त्या जागेतील महत्त्व आणि महात्म्य या विषयाचा सुद्धा व्हिडिओ प्रकाशित झाला आहे. दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीची जानेवारी 2026 महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ नेहमी शेअर करत जा आणि लाईकसुद्धा अवश्य करायला विसरू नका. मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र
यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार, मूळ गुरुचरित्रातला हा सार आहे. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही याचं वाचन करू शकतात. तसेच पारायण सुद्धा करून आपण याचं करू शकता. 151 रुपये फोन पे करून हाही ग्रंथ आपण घरपोच मागवू शकता. तसेच अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथ, ज्यामध्ये 108 नावं विविध देवदेवतांची संकलित केलेली आहे, हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर अवश्य ऑर्डर करू शकता. त्यापूर्वी व्हॉट्सअप करून माहितीसुद्धा घ्या आणि नंतर ऑर्डर बुक करा. आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे धूपदीप पात्र याची माहितीसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा जानेवारी महिना, नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भाग्याची जावो, हीच भगवंताची आणि प्रार्थना. आणि हो मंडळी, हे नवीन वर्ष कसं जाणार या विषयाचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे, तो सुद्धा पाहायला विसरू नका. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कळावे लोभ असावा. धन्यवाद.